नमस्कार, मी साक्षी. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज ना खूप दिवसांनी बघा आमच्या घरी पोळीचा बेत आहे. तर पुरणपोळी बनवायचं कारण म्हणजे आमच्या गावातली ना यात्रा आहे. तर यल्लामाई देवीचं जे मंदिर आहे ना, तर त्याची यात्रा आहे आणि दरवर्षी ना आम्ही तिथे पुरणपोळीचा नैवेद्य असतोय. तर माझ्या माहेरी तिकडे असताना पण आम्ही पुरणपोळी तिकडे पण बनवायचो बघा आणि इकडे पण बनवतो सासरी पण, कारण की जास्त काय अंतर नाही, थोडंच आहे. त्यामुळे इकडं पण आम्ही आज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायसाठी खास करून ना डाळ घातलेली होती बघा शिजायला. आणि खूप दिवस झाले, जवळजवळ 1 वर्ष झालं ना आमच्यात पुरणपोळी बनवली पण नव्हती, कारण की आमचे आजोबा एक्सपायर झाले असल्यामुळे ना आम्हाला काय बनवायचं नव्हतं, त्यामुळे बनवली नव्हती. तर इकडं ना छान असं चुलीवरती ना कुरुड्या वगैरे पापडे तळायचं चालू आहे बघा. आणि ना चुलीवरतीच आज चालू आहे की कारण ना सकाळपासून लाईट पण नव्हती आणि लाईट सारखी जात येत होती, त्यामुळे ना चुलीवरती जो काही स्वयंपाक आहे तो चुलीवरतीच आज बनवायचा सुरू आहे. कारण पुरणपोळी बनवणं नाही एवढं गॅसवरती पण काही शक्य नव्हतं आणि सगळं पापडं वगैरे भजी वगैरे सर्व बनवायचे होते. त्यामुळे ना मम्मीनं पहिल्यांदा पापडं तळून घेतले, भज्याचं वगैरे पीठ भिजवून छान असं मी दिलं होतं आणि चुलीवरती भजेसुद्धा खूप छान असे झाले होते बघा. एक गोष्ट मात्र होते ती म्हणजे ना चुलीवरती ना डाळ शिजायला ना खूप वेळ लागतो बघा. त्यात काय झालं, सकाळी लवकर टाकली होती डाळ तरी पण शिजायला 1-2-2.5 तास तरी जातात. तर तरी पण शिजून व्यवस्थित झाली नव्हती, त्यामुळे पुरण वाटायला पण थोडासा त्रास झाला. पण पुरण वाटलं गेलं छान असं. आणि त्याच्यानंतर बघ बाकी सर्व तयारी पण करून घेतली. तर भजे वगैरे छान असे पहिल्यांदा तळून घेतले, कारण नैवेद्यासाठी पण होतील आणि खायला पण होतात म्हणून अगोदर भजेच बघा तळून घेतले छान असे. कुकरमध्ये डाळ शिजवली की जरा पटकन शिजते किंवा लवकर पण होते. चुलीवरती जरा वेळ लागतो पातेल्यामध्ये असल्यामुळं. पण नाही तर बघा फायनली डाळ वगैरे पण शिजली. वाटून घेतली आम्ही, पुरण यंत्रानेच घेतली बघा वाटून. तर वाटून घेतलेला काय व्हिडिओ केला ना तो जरा स्किप झाला आमचा व्हिडिओ. आणि इकडं ना मम्मीचं बघा सुरू आहे बघा नैवेद्य बनवायचं. तर ना ज्या ना त्या देवासमोर ना बाहेर ना परड्या घेऊन आमच्या इथं तशी परंपरा असते गावाकडे. तर तिथं बाहेर बसतात ना ते, तर देवाच्या परड्या असतात आणि तिथे एक एक नैवेद्य असा घालायचा असतो बघा. तर त्यासाठी बघा हा नैवेद्य बनवायला चालू होता. तर नैवेद्य वगैरे सर्व बनवून झाले. त्यानंतर पुरणपोळी पण बघा बनवायला घेतली. तर पुरणपोळी ना खरंच खूप अवघड आहे. तर मला तर खरंच नाही बनवता येत, तो हुंडा वगैरे नाही येत बनवता. तर बाकी मी सर्व करून दिलं, कणिक वगैरे भिजवून छान अशी पुरण वगैरे वाटलं, सगळं झालं. भजीचं वगैरे पीठ वगैरे पण पोळ्या मात्र आमच्या मम्मीनेच लाटल्या बघा. तर कारण छान अशा येतात त्यांना. तर आता आपल्याला अजून एक्सपिरियन्स नाही एवढा जास्त, त्यामुळं काय येत नाहीत व्यवस्थित लाटता. तर छान असं बघा हुंडा. आणि ती पुरण पण फुटलं नाही पाहिजे किंवा व्यवस्थित जर नाही भरल्या गेलं तर पोळी ना अगदी फुटते बघा किंवा फुटू शकते. तर छान असं बघा पुरण मम्मीने भरलेलं आहे आणि भरपूर अशा मोठ्या. आणि जास्त पुरण असलं आणि गोड असल्या ना तर छान लागतात पोळ्या बघा. तर आमच्या इकडे ना जास्त तर गुळाच्याच पोळ्या बनवतात बघा. काही ठिकाणी ना पद्धत असते की साखरेच्या वगैरे पण त्या पोळ्या बनवतात, पण आम्ही मात्र गुळाच्या बनवतो. छान अशी वेलची वगैरे, त्याच्यानंतर बडीशेप सगळं ना. साखर ना थोडीशीच असते, ती फक्त ना वेलची वगैरे बारीक करताना. त्याच्यानंतर बघा झालेल्या आहेत पुरणपोळ्या बनवल्या आणि नैवेद्याचं ताटसुद्धा भरायला घेतलं बघा. तर जे कुरड्या होत्या, पापड होतं, परत भजे होते, भात, परत नंतर ना जी आमटी होती खटाची तीसुद्धा थोडीशी घातली होती भातावरतीच. आणि हे बघा नैवेद्याचं ताटसुद्धा भरून घेतलं. तर 8-10 नैवेद्य असे होतील ना, एवढे नैवेद्य बघा बनवले होते. तर भरपूर झाले होते. सोबत सगळं भरून ताट छानपैकी असं रेडी करून घेतलं बघा इकडं तोपर्यंत. आणि आम्ही पण अजून जेवायचं बाकी होतो. भरपूर उशीर वेळ झाला होता, कारण पुरणपोळीला खूप वेळ लागतो बनवायला म्हटलं तरी पण आत्ता दुपारचे 1-1:30 वाजत आलेले आहेत बघा, 1:30-2. तरी आत्ता नैवेद्य आमचं भरायचं चालू आहे. त्यानंतर मग नैवेद्य भरल्यानंतरच आम्ही नंतर मग जेवायला बसणार आहोत. तर म्हटलं की अगोदर नैवेद्य व्यवस्थित भरून घ्यावा आणि त्याच्यानंतरच मग जेवायला बसावं. तर गूळ वगैरे, नंतर पापड, परत कुरुडी असं सर्व ना साहित्य जे काही पदार्थ होते ना बनवलेले, तर ते सर्व बघा घालून घेतलेले आहे व्यवस्थितपणे. आणि एक 10-12 नैवेद्य असतील तेवढे बनवलेले आहेत. आणि सोबत ना गोड म्हणून असं साखर ठेवण्याची गूळ इथं मी ठेवून घेतलेला आहे.
तर हे बघा आपलं नैवेद्याचं जे ताट आहे ते बनवून बघा तयार झालेलं आहे. तर जेवणामध्ये इकडं बघा छान अशी ना जी येळवणी म्हणतात बघा आमच्या इकडं, तर तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर येळवणीची आमटीसुद्धा बघा इकडं बनवून तयार झालेली आहे. तर कटाची आमटी पण म्हणतात त्याला काही ठिकाणी, तर आमच्या इकडं तर असंच बोलतात बघा. तर मी आणि मम्मी होतो बघा जेवायला, कारण आमचे पप्पा काय नव्हते, पप्पा गेले होते मळ्यात आणि मळ्यात सकाळचे गेलेले काय ते आले नव्हते. त्यामुळे जेवायला फक्त होतो बघा मी आणि मम्मी. तर छान असं ना आम्ही दोघींनी पण ताट वाढवून घेतलेलं बघा. तर मम्मीचं वाढायचं चालू आहे. तर दूध आहे सोबत ना बनवलेले भजी आहेत, परत पापड आहेत, त्यानंतर भात आहे आणि कटाची छान अशी आमटी आहे बघा आणि पुरणपोळ्या आहेत बघा. तर दुपारचे वाजलेले आहेत 2, 2 सव्वा 2 वाजत आलेले आहेत. तर आज जेवायला खरंच आम्हाला खूप वेळ झालेला आहे. तर असं आजचं ना खूप छान असं ना पुरणपोळीचं आहे बघा जेवण. तर या सर्वजण जेवायला तुम्ही पण. तर भेटूयात छान अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि डेली व्लॉग ना बघायला विसरू नका. तोपर्यंत बाय.